काय करावं काही सुचत नाही आहे. एक तर MSCचं शेवटचं वर्ष, त्यात परीक्षा आणि घरचे हे असे विचार करत असतानाच आई आली. आई म्हणाली, "अगं अनघा, काय विचार केलायस मग तू?" अनघा म्हणाली, "आई कसला विचार?" "अगं कसला काय? लग्नाचा." अनघा म्हणाली, "आई तुम्हाला माझं सांगून झालंय. जोपर्यंत माझं MSc पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचारही नाही करणार." "आई अहो इकडे येताय का जरा?" बाबा म्हणाले, "आलो आलो, बोल काय झालं?" आई म्हणाली, "अहो बघा ना, अनघा हट्ट करून बसले, ऐकतच नाही. मी समजावून थकली. आता तुम्ही सांगा तिला. आणि हो, ते जोस्यांचा फोन आलेला, ते परवा यायचं म्हणताय अनघाला बघायला. सांगा जरा हिला समजावून, मग त्यांना फोन करून कळवावं लागेल." बाबा म्हणाले, "मी बोलतो तिच्याशी, तू जरा शांत हो." "अनघा, हे बघ बाळा, सगळ्यांनाच कधी ना कधी लग्न करून सासरी जावंच लागतं बाळा. ही रीतच आहे दुनियेची." अनघा म्हणाली, "बाबा, मग मी कुठे नाही म्हणते, फक्त एवढंच म्हणते आहे की इतकी घाई का? मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. नंतर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मग करेल की लग्न." "बाबा, अगं बाळा, ते तर तुझं लग्नही झाल्यावर करू शकतेस, त्यात काय एवढं? पण हे स्थळ खूप चांगलं आहे. परत असं स्थळ येईल की नाही माहीत नाही. मला असं वाटत आहे तू लग्नाचा विचार करावा. बाकी तू समजूतदार आहेस." आई म्हणाली, "अनघा बाळा, आत्ता सोड हा हट्ट. मी जोशांना फोन करून कळवते की या म्हणून, तू तयारीला लाग." अनघा म्हणाली, "काय करू काहीच कळत नाही आहे. एकतर शेवटच्या वर्षाचं टेन्शन, त्यात हे लग्नाचं. मी तर अजून लग्नाचा विचार देखील केला नाही आहे. बघायला आल्यावर काय विचारू हेही मला कळत नाही आहे आणि खूप घाई होते असं पण मला वाटत आहे." आई म्हणाली, "अनघा, अगं जोशी कुटुंब परवा येते तुला बघायला. मुलगा खूप चांगला आहे म्हणे, नोकरी करतो, एकुलता एक आहे." आई वडिलांना वाटले सुखात राहील माझी लेक तिकडे. अनघाला म्हणत होते. ते म्हणाले, "अनघा, तुला विचारायचे आहे ते विचारून घे बाळा त्यांना. काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही आहोत ना." असं म्हणत अनघाच्या आईवडिलांनी अतिशय घाईने अनघाला समजावून स्थळ बोलवले खरे. त्यात अनघा आतून घाबरलेली, अस्वस्थ, कारण लग्नाचा विचार अजूनही केला नसताना हे स्थळ येत असल्यामुळे तिला काहीसे सुसेनासे झाले. घरात तयारी सुरू झाली. पाहुणे येणार म्हणून ती आपल्या विचारातच की आता काय होईल माझं पुढे, काय करू काहीच कळेना. तेवढ्यात आई आली तिच्या खोलीत. आई म्हणाली, "अगं अनघा, हे बघ ही साडी मी खास तुझ्यासाठी ठेवलेली की तुला बघायला येतील तेव्हा तू ही साडी घालशील. कशी आहे साडी? आवडली का तुला?" अनघा म्हणाली, "हो आई, छान आहे." आई म्हणाली, "चल मग तू पटपट तयारी कर. ते लोक निघालेत म्हणे, येतीलच थोड्या वेळात. तुला काही मदत लागली तर मला हाक मार बरं." बिचारी अनघा अस्वस्थ होत ती तशीच तयारी करायला लागली. तयारी करून विचार करत बसली होती आपल्या खोलीत. तेवढ्यात पाहुणे मंडळी आले. अनघा गाडीचा आवाज ऐकून अजून घाबरली. तिला काही सुसेनासे झाले. आतून पार तिचा थरकाप होत होता. पाहुणे घरात आले. चहा पाणी झाले. बराच वेळ सगळ्यांच्या गप्पाही झाल्या. आता ती वेळ आली होती अनघाला बाहेर जाण्याची. अनघाची आई अनघाला घ्यायला आली. अनघा खूपच घाबरलेली, कारण तिच्यासाठी हे सगळं नवीनच होतं. आईसोबत अनघा बाहेर गेली आणि समोर असलेल्या खुर्चीवर बसली. तेवढ्यात अनघाच्या वडिलांनी पाहुणे मंडळींना अनघाला काय विचारायचे ते विचारा म्हणून सांगितले. अनघा आपली खाली मान घालून थरथर करतच होती. तेवढ्यात एक एक करून सगळ्यांनी प्रश्न विचारले. मुलानेही एक दोन प्रश्न विचारले. अनघाने योग्य पद्धतीने सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिले. बोलून झाल्यावर अनघा आत गेली. तितक्यात पाहुणे मंडळींनी आम्हाला अनघा पसंत आहे म्हणून सांगितले. अनघाच्या आईवडिलांना खूप आनंद झाला, कारण त्यांना आधीच मुलगा बघताक्षणीच आवडला होता. आता प्रश्न होता तो अनघाचा होकार देण्याची. आईवडिलांनी आज जाऊन अनघाशी बोलणे केले आणि समजावले की
मुलगा चांगला आहे आणि घरचेही सुसंस्कृत आहेत. तुला काय वाटतं? अनघा बोलली. तुम्हाला जे योग्य वाटत असेल तेच करा. मी तुमच्या मताशी सहमत असेल. कारण आता अनघालाही कळून चुकले होते की घरच्यांना स्थळ आवडलं म्हणून ती उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती. कारण आतून ती पूर्ण गोंधळलेली होती. पण तिने आईवडिलांवर विश्वास ठेवत निर्णय त्यांच्यावर सोपवला. अनघाच्या बाबांनी बाहेर येऊन आमचाही होकार आहे म्हणून सांगितलं. मग सगळं बोलणं झालं. देण्याघेण्याच्या गोष्टी झाल्या आणि शेवटी लग्नाची तारीख ठरवली गेली. आत्ता मात्र अनघाने स्वतःच्या मनाची तयारी करून घेतली होती लग्नासाठी. घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. लग्नाची तयारी जोराने सुरू झाली आणि बघता बघता तो दिवस उजडला. अनघाचा लग्नाचा दिवस. लग्नाच्या दिवसापर्यंत अनघा मुलाशी बोलली देखील नव्हती. मग अनघाच्या आईवडिलांनी अगदी जोरात अनघाचं लग्न लावून दिलं. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन अनघा तिच्या सासरी गेली. सासरी तर गेली, पण अनघाच्या मनात अजूनही खूप द्वंद्व होतं. कारण अजून ती मुलाशी बोललेली नव्हती. मुळातच त्याचा स्वभाव कसा असेल, सासरचे लोक कसे असतील, तिथे मी माहेरी वावरत होती तशी वावरू शकेल का, असे खूप प्रश्न तिला पडत होते. अशा प्रकारे अनघा तिच्या सासरी आली. तिच्या सासूने थाटामाटात तिचे स्वागत केले. घरात पूजा झाली. अनघा तोपर्यंतही तिच्या नवऱ्याशी बोललेली नव्हती. शेवटी रात्रीचे जेवण वगैरे आटोपल्यावर अनघा तिच्या रूममध्ये बसून नवऱ्याची वाट बघत होती की आत्ता तरी मोकळा वेळ आहे, त्यांच्याशी बोलता येईल. अनघा आपली विचार करत बसलेली की बोलायला सुरुवात कुठून करायची. तेवढ्यात प्रशांत म्हणजे अनघाचा नवरा रूममध्ये आला. अनघा थोडी घाबरलेलीच होती. तिला वाटलं की प्रशांत आधीच बोलेल म्हणून ती गप्प होती. तिने विचार केलेला की प्रशांतला शिक्षणाबद्दल बोलावं म्हणून, पण तो काहीच बोलेनाच. तो बाथरूममधून निघाला आणि काही न बोलता अंथरूण घेऊन बाहेर झोपायला निघून गेला. अनघाला थोडं वेगळंच वाटलं. तिला प्रश्न पडला की प्रशांतने असं का केले असेल. पण ती त्या दिवशी इतकी दमली होती की तिला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा उठली. ती पटकन आवरून तयार झाली आणि किचनमध्ये गेली. तिने सगळ्यांसाठी चहा बनवला आणि सगळ्यांना चहा देऊन ती प्रशांतसाठी चहा घेऊन त्याच्या रूममध्ये गेली. चहाचा कप पुढे करता तिने प्रशांतला आवाज दिला. प्रशांतने तो कप जोरात हात मारत फेकून दिला आणि बाहेर निघून गेला. अनघा मात्र आत्ता जाम घाबरलेली की कालही प्रशांत न बोलता निघून गेला आणि आज हे असं. तिला नेमके काहीच कळत नव्हते. ती रडायला लागली. तिने आईला फोन करून सर्व काही सांगितले. आईने अनघाची समजूत काढली की प्रशांतला कसले तरी टेन्शन असेल म्हणून त्याने तसे केले असावे. तू काही काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक, म्हणून आईने अनघाला धीर दिला. अनघाला जरा बरं वाटलं आणि ती तिच्या कामाला लागली. तिने तिच्या सासूलाही घडलेल्या प्रकरणाबद्दल सांगितले, पण सासूने तू काही काळजी करू नकोस म्हणून ती गोष्ट टाळून दिली. दुसऱ्या दिवशी अनघाचे बाबा तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले. अनघा खुश होती कारण माहेरी जाणार होती. अनघाने बाबांसाठी चहा टाकला. सगळ्यांना चहा घेऊन गप्पा केल्या. मग अनघाने सासू सासऱ्यांच्या पाया पडून नमस्कार केला आणि तिच्या रूममध्ये जाऊन प्रशांतला सांगितले की मी माहेरी जाते. त्यावर प्रशांत काही बोलला नाही, फक्त बघत होता तिच्याकडे. अनघाच्या डोळ्यात पाणी आलं कारण प्रशांतचे हे असं वागणं तिला आतून काट्यासारखं टोचत होतं. पण बाबांना नको कळायला म्हणून तिने अश्रूंना आवर दिला आणि बाहेर आली. घरातून बाहेर निघताना तिचं लक्ष सारखं तिच्या रूमकडे जात होतं. जणू तिची नजर प्रशांतला शोधत होती. बाबासोबत ती माहेरी आली. आईला घट्ट मिठी मारून तिला रडायला आलं. आईशी गप्पा मारून कुठे जरा तिला बरं वाटलं. ती प्रशांतच्या फोनची वाट बघत होती की कधी त्याचा फोन येईल आणि ती बोलेल. 2-3 दिवस झाले आता तिला माहेरी राहून. तिला उद्या उजडल्यावर सासरी निघायचे होते. ती वाट बघत होती की प्रशांत तिला घ्यायला येईल आणि ती जाईल म्हणून. अनघाला लग्नानंतर एक नवीनच आयुष्याची सुरुवात करायची होती, पण त्यात तिला प्रशांतची साथ हवी होती. आलाच तो दिवस.
आज अनघा तिच्या सासरी जाणार होती. थोडीशी खुश होती, कारण तिला माहीत होतं की घ्यायला प्रशांतच येणार म्हणून. अनघा मस्त तयार झाली आणि वाट बघू लागली. तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. तिला आनंद झाला की आले प्रशांत म्हणून. बाहेर जाऊन बघते तर प्रशांत नसून अनघाचे सासू सासरे आलेले तिला घ्यायला. अनघा हिरमुसली. अनघाच्या आईवडिलांनी विचारले देखील की जावई बापू आले नाहीत अनघाला घ्यायला. तर अनघाची सासू म्हणाली की प्रशांतला जरा ताप आलाय, तो आराम करतोय घरी, तो येत होता, आम्हीच नाही म्हणालो. अनघाचे आईवडील म्हणाले, बरं केलं, जावई बापू नाही आलेत, त्यांचा आराम तरी होईल. अनघा बाहेर आली आणि सासू सासऱ्यांच्या पाया पडली. थोड्या वेळात ते जाण्यास निघाले. अनघाला परत रडू फुटले. कितीही झालं तरी माहेरच ना ते. गाडीत अनघा अगदी गप्प होती. तिला हा प्रश्न सतावत होता की प्रशांत का नाही आले, काय झालं असेल त्यांना, असं का वागतायत. तिला काही कळेनासे झाले. विचार करता करता घर कुठे आले तिला कळाले नाही. ती घरी आली. घरी येऊन अनघा तिच्या रूममध्ये गेली. प्रशांत नव्हते तिथे. ती फ्रेश होऊन जरा वेळ आराम करत होती की बाहेर जोरात कसला तरी आवाज आला. अनघा दचकून जागी झाली आणि बाहेर धावतच सुटली. बाहेर हॉलमध्ये जो फिश टँक होता तो प्रशांतने तोडला होता. अनघा हे सर्व बघून आश्चर्यचकित झाली. ती प्रशांतला आवरायला गेली असता प्रशांतने तिला देखील दूर धक्का मारला. अनघा भिंतीवर जाऊन आपटली. थोडा डोक्यावर मार लागला. अनघाची सासू पळतच आली आणि अनघाला उठवलं. तिच्या रूममध्ये घेऊन गेली. अनघा खूप रडत होती. तिने सासूला परत विचारले की प्रशांत असं का वागत आहेत, काय झालं, मी या घरात आली तर त्यांना आवडलं नाही का, का ते असे वागत आहेत. सासू अनघाला बोलली की आधी तू शांत हो बघू, आणि त्याचे इतकं मनावर घेऊ नकोस. थोडा चिडक्या स्वभावाचा आहे तो, आणि हे आत्ताच नाही आहे, तो नेहमी असं करतो. तू काळजी करू नकोस, तू आराम कर, मी बघते जाऊन त्याला. सासू दार बंद करून बाहेर गेली. प्रशांतला सोफ्यावर बसून त्याला एक गोळी दिली आणि पाणी दिलं. अनघाने दाराजवळ येऊन सर्व काही बघितले की आईनी प्रशांतला कसली गोळी दिली असेल, काय झालं असेल प्रशांतला. अनघा परत तिच्या रूममध्ये जाऊन बसली. आता तर तिच्या मनात खूप वेगवेगळे विचार येत होते. ती खूप घाबरली होती. प्रशांत अजून माझ्याशी काहीच बोलले का नाही, तो असा रागाराग का करतोय. शेवटी तिने विचार केला की आज रात्री सगळे झोपले की मी याचा शोध घेणार, काही ना काही तरी नक्कीच कळेल. तिला ते गोळ्याचं पाकिट बघायचं होतं. कसल्या तरी होत्या त्या गोळ्या. अनघा खूप बेचैन झाली होती. रात्री सगळे झोपण्याची वाट बघत होती. सगळे झोपल्यावर अनघा हळूच आवाज न करता हॉलमध्ये आली. तिला ते गोळ्याचे पाकिट शोधायचे होते. तिने हॉलमध्ये सगळीकडे शोधले, पण तिला मात्र ते सापडले नाही. ती शोधत असतानाच तिचा धक्का हॉलमध्ये असलेल्या फ्लॉवर पॉटला लागला आणि तो खाली पडला. प्रशांत हॉलमध्ये झोपला होता. तो आवाज ऐकून जागा झाला. तोच अनघा रूममध्ये पळाली आणि दार बंद करून झोपली. थोड्या वेळाने प्रशांत देखील झोपी गेला. दुसऱ्या दिवशी अनघा उठली, आवरून कामाला लागली. तिला काही सुचत नव्हते, काय करावे ते. प्रशांत आपला गप्प टी बघत बसला होता. सासू तिला मदत करत होती स्वयंपाकात. सासरे पेपर वाचत बसले होते. दुपारी जेवण झाल्यावर अनघा रूममध्ये जाऊन आराम करत होती आणि रडत बसलेली की नवीनच लग्न झालं आहे, पण काही सुख नाही आहे. वाटतच नाही आहे की लग्न झालं आहे. असा नवरा असून नसल्यासारखा वागतोय. त्यात सासू सासरे काही सांगत नाही आहे. तिला खूप त्रास होत होता, पण तिने मनाशी निर्धार केलेला की जोपर्यंत मला सगळं कळत नाही तोपर्यंत आईवडिलांना काही सांगायचं नाही. पण आतून मात्र ती पूर्णपणे तुटत चाललेली होती. तिची सगळी स्वप्न तिला मातीमोल होताना दिसत होती. त्यात शेवटच्या वर्षाची परीक्षा कशी द्यायची हेही तिला कळत नव्हते. तेवढ्यात अनघाला केतकीचा फोन आला. केतकी म्हणजे अनघाची जिवलग मैत्रीण. अनघाला तिचा राग आलेला, कारण केतकी लग्नाला नव्हती. केतकीने फोनवर अनघाची माफी मागितली.
अनघाच्या लग्नाच्या दिवशी केतकीच्या बाबांची बायपास सर्जरी झालेली, म्हणून केतकी इच्छा असूनही लग्नाला जाऊ शकली नाही. हे ऐकून अनघाला वाईट वाटले. अनघाने केतकीला बाबांची विचारपूस केली. दोघींच्या छान गप्पा रंगल्या. तसं तर केतकी हे एक डॉक्टर होती. तिचा स्वतंत्र दवाखाना होता. केतकीने अनघाला लग्नानंतर कसं चाललंय असं मजेत विचारलं. तोच अनघा रडू लागली आणि घडलेलं सर्व काही तिने केतकीला सांगितलं. तिने जे काही सांगितलं ते ऐकून केतकी अक्षरशः अवाक झाली. कितीतरी वेळ फोनवर बोललीच नाही. कोणीतरी आले असेल म्हणून तिने कट केला असेल फोन. पण इकडे केतकी मात्र वेगळ्याच विचारात होती. तिच्या पायाखालची जमीन जणू सरकली होती. इकडे अनघा आवरून बाहेर आली. सगळ्यांसाठी चहा टाकला. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. अनघा शांत होती. तिचं ती काम करत होती. सगळ्यांची जेवणं आटपली. अनघा तिच्या रूममध्ये जाऊन झोपायच्या तयारीत होती. तिने दार लोटून दिवे बंद केले आणि तिच्या ती पलंगावर झोपलीच. तोच दरवाजा उघडण्याचा आवाज आला. अनघा दाराकडे बघू लागली. बघते तर काय, प्रशांत आत आला होता आणि आत येऊन तो तिच्या बाजूला जाऊन झोपला. ती जरा घाबरलीच, पण प्रशांत तिकडे तोंड करून झोपला होता. अनघाने हळूच पांघरून प्रशांतच्या अंगावर टाकले. प्रशांत झोपी गेला. आज अनघाला मात्र थोडा आनंद झाला, कारण काही का असेना पण प्रशांत मात्र आज तिच्यासोबत होता. तिला खूप बरं वाटलं आणि थोड्या वेळाने तीही झोपी गेली. सकाळ उठून बघते तर प्रशांत रूममध्ये नव्हता. अनघा आवरतच होती की तिला केतकीचा फोन आला. अनघाने फोन उचलतच केतकीला म्हणाली, अनघा, मला तुला भेटायचं आहे. तुला जमेल का माझ्या घरी आज दुपारी यायला? प्लीज नाही म्हणू नको. अनघाने होकार दिला आणि केतकीने फोन ठेवला. अनघा खूप दिवसांनी केतकीला भेटणार होती म्हणून जरा आनंदित होती. तिने पटकन आवरून नाश्ता बनवला, जेवणाची तयारी केली आणि सासूला विचारले की माझ्या मैत्रिणीने आज घरी बोलवले आहे, जाऊ का? सासू म्हणाले, ठीक आहे, तू जा, स्वयंपाकाचं मी बघून घेईल. अनघा केतकीकडे जाण्यास निघाली. वाटेत थांबून तिने केतकीसाठी मिठाईचा बॉक्स घेतला आणि मग निघाली. केतकी तिची वाट पाहत होती. अनघा केतकीकडे पोचली. केतकीने दार उघडताच अनघाने आणलेली मिठाई केतकीला देऊ केली आणि बोलली की तू लग्नाला आली नाही म्हणून ही लग्नाची मिठाई. केतकीने मिठाई घेऊन ठेवली आणि अनघाला भेटून रडू लागली. अनघा केतकीला बोलली, आज तू दवाखान्यात नाही गेली का? केतकी म्हणाली, दुपारी जेवणासाठी घरी येते, जाईल थोड्या वेळात, पण तुला मला महत्त्वाचे काहीतरी बोलायचे आहे. तू चल माझ्या रूममध्ये. अनघा म्हणाली, हो जाऊ, पण आधी मला बाबांना भेटू दे. म्हणत ती बाबांना भेटली. त्यांच्याशी गप्पा केल्या. केतकीचा जीव वर खाली होत होता, कारण जे केतकी अनघाला सांगणार होती ते अनघा पचवू शकेल की नाही याची तिला भीती वाटत होती. तितक्यात बाबांनी अनघाच्या हातात लग्नाचे पाकीट दिले आणि अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिला. अनघाच्या डोळ्यात चटकन पाणी आले. बाबांनी विचारले, अनघा बाळा, काय झालं, सर्व ठीक आहे ना? अनघा उत्तरली, हो बाबा, तुम्हाला भेटून मला माझ्या बाबांची आठवण आली म्हणून हे अश्रू आलेत. केतकीच्या बाबांनी अनघाच्या डोक्यावरून मायेने हात कुरवाळला. केतकी म्हणाली, बाबा, मी अनघाला आत घेऊन जाते थोडा वेळ. बाबा म्हणाले, जा जा, खूप दिवसांनी भेटताय. असं पण दोघी आणि केतकी अनघाला घेऊन आत गेली. केतकीने अनघाला लग्नाचे फोटो दाखव म्हणून सांगितले. अनघाने फोटो दाखवण्यासाठी फोन काढला तर तो फोन बंद झाला होता. अनघा बोलली, अगं केतकी, चार्जिंगला लावते, फोन चार्ज नाही, तोपर्यंत तू बोल, तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना? केतकी म्हणाली, मी ते नंतर सांगेल, आधी मला तुझे फोटो बघू दे. अनघा बोलली, अगं चार्ज होतंय, थांब की मग दाखवते. तू सांग ना, काय सांगणार होते? केतकी म्हणाली, नाही, मी जे सांगणार आहे ते तुझ्या फोटोशी निगडीत आहे, म्हणून मला आधी फोटो बघणे गरजेचे आहे. अनघाला हसू आले. केतकी काय बोलत होती तिला काहीच कळत नव्हते, पण केतकी वेगळ्या विचारात होती. तिला
अनघाच्या लग्नाचे फोटो बघणे अत्यंत गरजेचे झाले होते. त्याशिवाय ती निष्कर्ष काढू शकत नव्हती. दोघींच्या छान गप्पा रंगल्या होत्या. केतकीचं संपूर्ण लक्ष मात्र अनघाच्या फोनकडे होतं. बोलता बोलता अनघाचा फोन चार्ज झाला होता. केतकीने पटकन फोटो दाखव म्हणून अनघाला सांगितले. अनघाने फोन घेतला आणि केतकीला तिच्या लग्नाचे फोटो दाखवत म्हणाली, हे घे बघ, केव्हापासून तुझं फोटो पुराण सुरू झालं आहे. असं म्हणत अनघाने तिचा फोन केतकीला दिला. आत्ता मात्र केतकी मनातून खूपच घाबरलेली होती. तिला जी भीती होती ती खरी ठरते की काय फोटो बघून असे तिला वाटू लागले. जसे तिने अनघाच्या लग्नाचे फोटो बघितले, केतकीच्या पायाखालून जमीन सरकली. ती एकदम स्तब्ध झाली. अनघाने तिला विचारलं, आत्ता सांग, तू काय सांगणार होती ते? पण इतकं केतकीची चिंता अधिक वाढली होती. अनघाला कसं सांगू, ती पचवू शकेल का हे सर्व, याचा विचार ती करत होती. तेवढ्यात अनघाने पुन्हा केतकीला विचारले, काय झालं केतकी, तुला फोटो बघून असा धक्का का बसला तुला? केतकी खंबीर झाली आणि अनघाला बोलली, अनघा, जी शंका कालपासून माझ्या मनात होती ती खरी ठरली. अनघाला काही समजत नव्हते. केतकी काय बोलत आहे? अनघा बोलली, केतकी, सरळ भाषेत सांग, काय म्हणायचं आहे तुला? केतकी म्हणाली, अनघा, आत्ता तुझे मन खंबीर करून ऐक, मी काय सांगत आहे ते. अनघा थोडी बिथरली, पण केतकीला म्हणाली, हां, तू बोल, असं काय आहे या फोटोत जे तुला इतका मोठा धक्का बसला आहे? केतकी म्हणाली, प्रशांत जोशीच ना तुझ्या नवऱ्याचं नाव. अनघा हसून बोलली, अगं केतकी, हा कुठला प्रश्न आहे? हो, हेच नाव आहे माझ्या नवऱ्याचे. पण का गं, काय झालं? अगं अनघा, तुझा नवरा माझा पेशंट आहे. अनघाला मात्र आता घाम फुटत होता. पुढे आणखीन केतकी काय बोलेल यामुळे अनघा बोलली, पेशंट आणि माझा नवरा? केतकी बोलली, हो, साधारण मागील 2 वर्षापासून तो माझ्या दवाखान्यात येतोय. मीच बघते त्याला. केतकीने अनघाचा हात पकडला आणि तिला सांत्वन देत म्हणाली, अनघा, प्रशांतला गंभीर मानसिक आजार आहे आणि लहानपणापासून तो तसाच आहे. त्याचं तो एकटा राहतो. त्याला नीट बोलता देखील येत नाही. खूप चिडचिड करतो. म्हणजे थोडक्यात त्याला वेडं म्हटलं तरी चालेल. याआधी त्याची कुठेतरी ट्रीटमेंट सुरू होती की नाही माहीत नाही, पण मागील 2 वर्षापासून त्याची ट्रीटमेंट माझ्याकडे सुरू आहे. त्याच्याच गोळ्या घेतो तो. हे सगळं ऐकून अनघा अक्षरशः चक्कर येऊन खाली पडली. केतकीला रडू आलं. केतकीने तिच्या आईवडिलांना देखील अनघाबद्दल जे घडलं ते सांगितलं. सगळे चिंतित होते. त्यात अनघा बेशुद्ध होती. थोड्या वेळाने अनघा शुद्धीवर आली. किती तर वेळ ती कोणाशी बोलतही नव्हती. केतकी तिला समजावत होती की अनघाने अश्रूंचा टाहो फोडला आणि केतकीजवळ खूप रडू लागली. तिचं बघून केतकीलाही रडू आलं. केतकीची आई अनघाला समजवत होती, अनघा, काही काळजी करू नकोस, यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. पण अनघा एक निर्जीव पुतळ्यासारखी झाली होती. काहीच बोलेना. केतकीला अशी अवस्था बघवत नव्हती. केतकीने अनघाच्या आईला फोन केला आणि घडलेलं सगळं सांगितले. अनघाच्या आईच्या हातून फोन सटकून खाली पडला. अनघाच्या बाबांनी फोन घेतला तर केतकीने अनघाच्या बाबांना देखील सर्व काही सांगितले. अनघाच्या बाबांनी, आम्ही तिकडे येतो, तू अनघाला तुझ्याकडेच असू दे म्हणून सांगितले. केतकीने फोन ठेवला आणि केतकीने अनघाच्या सासरी फोन करून विचारले की अनघा आज माझ्याकडे थांबली तर चालेल का? अनघाची सासू म्हणाले, त्यात काय विचारायचं, असू दे तिला तिकडे. म्हणून अनघाच्या सासूने फोन ठेवला. अनघा काही ऐकण्याच्या किंवा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. केतकीला अनघाबद्दल खूप वाईट वाटत होतं की इतकी हुशार, सुशिक्षित, चपळ मुलगी, नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारी, आणि आज तिच्यावरच का असा प्रसंग ओढला. अनघा एकदम शांत बसली होती. थोड्या वेळात अनघाचे आईवडील केतकीच्या घरी आले. केतकीने पुन्हा सगळं घडलेलं सांगितलं. अनघाची तशी अवस्था बघून तिचे आईवडील अवाक झाले होते. ते स्वतःलाच दोष देऊ लागले की अनघाची इच्छा नसूनही आम्ही तिचं लग्न केलं. तिला बिचारीला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. आम्ही स्वतः तिला या खड्ड्यात उडी मारायला सांगितले म्हणून रडू लागले. यात जितका दोष अनघाच्या सासू सासऱ्यांचा आहे
तितकाच दोष आमचा देखील आहे. अनघाचे वडील पुढे म्हणाले, त्यांना त्यांचा मुलगा वेडा आहे हे आमच्यापासून लपवून खूप मोठी चूक केली आहे. यासाठी आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर केस करू, असं अनघाची आई म्हणाली. तोच अनघा पुन्हा मोठमोठ्याने रडू लागली. अनघाची अशी झालेली अवस्था पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले होते. बिचारी अनघा एकसारखी रडतच होती. जणू तिचं सर्व काही संपून गेलं होतं. अनघाचे वडील उठले आणि म्हणाले, आत्ताच्या आत्ता चला, आपण त्यांना जाब विचारू की का ते असं वागलेत. अनघाचे आई वडील केतकी अनघाला घेऊन निघाले तिच्या घरी जायला. तर ती तर बोलायच्या मनस्थिती देखील नव्हती. ते तिच्या सासरी गेले. दार तिच्या सासूने उघडले. अनघाची सासू केतकीला बघून अवाक झाली की केतकी यांच्यासोबत कशी काय. सगळेजण आत आले. अनघाची सासू म्हणाली, या बसा ना. अनघाचे आई वडील अत्यंत रोषात होते. त्यांनी अनघाच्या सासऱ्यांना बाहेर बोलवा म्हणून सांगितलं. अनघाचे सासरेही बाहेर आले. आत्ता मात्र अनघाचे वडील खूप चिडले होते आणि तिच्या सासू सासऱ्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा वेडा मुलगा आहे हे आमच्यापासून का लपवून ठेवले. अनघाच्या सासू सासऱ्यांचा चेहरा त्यावेळेस बघण्यासारखा झाला होता. दोघांनी मान खाली टाकलेली. अनघा आपली स्तब्ध उभी होती. त्यांच्यात खूप बाचाबाची झाली. अनघाच्या वडिलांनी मी तुमच्यावर केस करतोय म्हणून सांगितले. तोच अनघाची सासू अनघाजवळ गेली आणि तिची माफी मागू लागली. पण ती बिचारी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. अनघाची सासू म्हणाली, आमचं खरंच चुकलं. आम्ही ही गोष्ट लपवली. पण तुम्ही केस करू नका. आपण आपसात सोडवू ना हा प्रश्न. अनघाची आई तिच्या सासूला बोलली, तुम्हीसुद्धा एक आई आहात. तुम्हाला असं करताना लाज नाही का वाटली. एका मुलीचं जीवन तुमच्या मुलामुळे तुम्ही चक्क उद्ध्वस्त करून टाकलं. तुम्हाला मुलगी असती ना तर कळालं असतं तुम्हाला की किती त्रास होतो ते. आणि केतकी जी प्रशांतची डॉक्टर होती तिनेही अनघाच्या सासू सासऱ्यांना मी अनघाची मैत्रीण आहे म्हणून ओळख करून दिली. आणि आज अनघा माझ्याकडे आली होती. ती तर बिचारी अज्ञात होती या गोष्टीला घेऊन. जेव्हा तिने तिचं लग्नाचा फोटो मला दाखवला तेव्हा सगळं उघडकीस आलं, असं केतकी अनघाच्या सासूला म्हणाली. आणि एक मैत्रिणीच्या नात्याने सांगते, तुम्ही खूप चुकीचं वागला आहात. याची शिक्षाही तुम्हाला मिळायलाच हवी. असे बोलून सगळे अनघाला घेऊन तिथून निघून गेले. शेवटी व्हायचं तेच झालं. अनघाच्या सासू सासरे यांच्यावर अनघाच्या आईवडिलांनी केस केली. केसचा निकाल लागेपर्यंत 7-8 महिने उलटून गेले. निकाल अनघाच्या बाजूने लागला. जेवढं लग्नात यांनी दिलं होतं ते सगळं त्यांना परत मिळालं. दोघांचा घटस्फोट झाला. अनघाच्या सासू सासऱ्यांना 6 महिन्याची कारावासाची शिक्षा झाली आणि प्रशांतला मानसिक वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. पण या सगळ्यात अनघाचं कुठं चुकलं सांगा ना. काय दोष होता तिचा म्हणून तिच्यासोबत हे असं घडलं. तिची खूप स्वप्ने होते. तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचं होतं. एका चांगल्या घरातून सुशिक्षित असलेली एक मुलगी, तिच्यासोबत असं काही घडणार होतं याची जरा देखील कल्पना बिचारीला नव्हती. आणि लग्नाची इच्छा नसताना आईवडिलांमुळे तिने लग्न केले होते. हे चुकीचे होते का. तिचं जे व्हायचं ते झालं हो. पण अनघाच्या मागे एक घटस्फोटाचा शिक्का लागला ना. त्याचं काय. समाज तिलाच कारणीभूत ठरवेल ना. चुकीचं नसतानाही का. मुलींची इज्जत ही काचेच्या भांड्यासारखी असते. भांड्याला तडा जाता कामा नये. पुरुषप्रधान असलेली ही आपली संस्कृती पुरुषांना कधीच जबाबदार ठरवत नसते. भले चूक पुरुषांची असो, त्यांची थोडी इज्जत जाते. त्यांचं काय, एक लग्न मोडलं की लगेच दुसरं लग्न करतात. त्यांना कोणीच नावं ठेवत नाही. पण सगळ्यात आधी मात्र मुलींना ग्राह्य धरलं जातं. आणि हा शिक्का असा असतो की कधीच पुसला जात नाही. आणि ती बिचारी आतून तुटते ते वेगळंच. आज देखील आपल्या समाजात अनेक अनघा आणि प्रशांत असतील. लग्न म्हणजे खेळ नसतो. ते एक पवित्र नातं असतं. निर्मळ नातं असतं. त्यात अशा गोष्टी लपवून कशा चालतील. आणि हो, जेवढी चूक अनघाच्या सासू सासऱ्यांची होती तेवढीच चूक अनघाच्या आईवडिलांची सुद्धा होती. त्यांनी त्यांचा निर्णय अनघावर लादला होता.
तिने तर आईवडिलांच्या इच्छेखातीर स्वतःचं जीवन आगीत झोकून दिलं. स्वप्नांना मागे टाकून तिला तर यातून फक्त वेदनाच मिळाल्या, बस, बाकी काही नाही. तिचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे होते. जणू काही जिवंत असूनही बिचारी निर्जीव झाली होती. तिला पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल की नाही हेही शंकास्पद होते तिची अवस्था पाहून. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.